घर फिरलं की घराचे वासेही फिरतात ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेलच। आणि राजकारणात सुद्धा जेव्हा एखाद्या घराण्याची राजकीय ताकद कमी होते तेव्हा विरोधक थेट तुमच्या घरात घुसून शड्डू ठोकायची तयारी दाखवतात। याचं उदाहरण सांगायचं झालं तर एकेकाळी मातोश्रीची आणि ठाकरेंची मुंबईमध्येच नाही तर राज्याच्या राजकारणामध्ये एवढी मोठी दहशत होती की मातोश्रीवरती जाणं आणि आंदोलन करणं हे कोण्याही एड्या गबाळ्याचं काम नव्हतं। पण नवनीत राणांसारखी एखादी कार्यकर्ती मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा वाचते, याचा अर्थ तुमचं त्या भागात असलेलं वजन हे कमी होतंय की काय असा प्रश्न पडायला लागतो। मी हे उदाहरण देण्यामागचं कारण म्हणजे सोलापूरच्या राजकारणात अगदी असंच काहीसं घडताना दिसतंय। सोलापूरच्या सहकार साम्राज्यावरती आणि अकलूजवर गेली 60 वर्ष एक छत्री सत्ता गाजवणाऱ्या मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात जाऊन म्हणजेच त्यांच्या विजय चौकात जाऊन विजयी सभा घेण्याचं उघड चॅलेंज भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी दिलं होतं। राऊत विधान परिषद जिंकलेही, पण आता सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राऊतांना ब्रेक लावत अकलूजमध्ये सभा न घेण्याचा आणि द्वेषाचं राजकारण न करण्याचा सल्ला दिलाय। पण राजेंद्र राऊतांनी ठोकलेल्या या शड्डूमुळे खरोखरच मोहिते पाटलांची ताकद एवढी ओसरली आहे का की कोणीही उठून अकलूजच्या विजय चौकाला आव्हान देतंय? आणि असं नेमकं या विजय चौकाचा इतिहास काय की इथली सभा ही प्रतिष्ठेची मानली जाते? संपूर्ण गोष्ट जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही ठिकाणं ही सत्ताधीशांचे बालेकिल्ले आणि त्यांच्या प्रतिष्ठेची प्रतीकं असतात। मुंबईत जसं शिवसेना आणि ठाकरेंसाठी शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्क आहे, तसंच वंजारी समाजाच्या आणि मुंडे समर्थकांसाठी भगवानगड किंवा गोपीनाथगड आहे। अगदी तसंच सोलापूरच्या ग्रामीण राजकारणामध्ये माळशिरस आणि अकलूजमध्ये एका चौकाचं नाव ऐकताच विरोधकांचे पाय लटपटतात। तो चौक म्हणजे अकलूजचा विजय चौक। आता याच्याबद्दल खोलात सांगायचं झालं तर माळशिरस तालुक्यामध्ये असलेलं अकलूज हे गाव सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनीच वसवलं आणि याच अकलूज शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेला आहे विजय चौक। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावावरून आणि मोहिते पाटील घराण्याच्या राजकीय विजयाची साक्ष देणारा चौक असं म्हणून याला विजय चौक संबोधलं जातं। गेल्या 60 ते 70 वर्षांमध्ये मोहिते पाटील घराण्याने सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हा बँक, दूध पंढरी आणि साखर कारखानदारीवरती एक छत्री सत्ता गाजवली। या सत्तेचं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीच्या सांगता सभेसाठी किंवा महत्त्वाच्या निर्णयाची दवंडी पिटवण्यासाठी मोहिते पाटील याच विजय चौकाचा वापर करताना दिसतात। बरं, हा चौक वाटतो तितका साधा नाहीये, कारण या चौकामध्ये शरद पवार, यशवंतराव चव्हाणांपासून ते विलासराव देशमुखांपर्यंत महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांनी या चौकात सभांना हजेरी लावली। अकलूजकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर विजय चौकामध्ये मोहिते पाटलांच्या उपस्थितीत सभा होणं म्हणजेच अकलूजकरांनी त्यावरती विजयाची मोहर उमटवणं इतकंच। त्यामुळे या चौकामध्ये जाऊन मोहिते पाटलांच्या विरोधात बोलणं म्हणजे त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या साम्राज्याला आव्हान देण्यासारखं मानलं जातं। म्हणूनच बार्शी ओलांडून राजेंद्र राऊतांनी चॅलेंज दिलं होतं की मी विधान परिषदेवर जिंकून तर येईनच, पण जिंकल्यानंतर पहिली विजयी सभा थेट अकलूजच्या विजय चौकात घेईन आणि मोहिते पाटलांना उत्तर देईन। आणि झालंही तसंच। विधान परिषदेचा निकाल लागला आणि राजेंद्र राऊत निवडून आले। आता राऊत अकलूजमध्ये सभा घेणार आणि वातावरण तापणार असं वाटत असताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर दौऱ्यामध्ये पत्रकारांशी बोलताना थेट राऊतांनाच थांबवलं। गोरे असं म्हणाले की द्वेषाचं राजकारण करायचं नसतं, मतदारांनी मतपेटीतून उत्तर दिलंय, आता अकलूजमध्ये जाऊन सभा घेण्याची काही गरज नाही। पण गंमत म्हणजे सोलापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यातल्या राजकारणावरती जर नजर टाकली तर जयकुमार गोरेंनीच वैराच्या राजकारणाला खत पाणी घातलं असा एक सूर अनेक राजकीय विश्लेषकांकडून आणि विरोधकांकडून लावला जातो। त्यांनी माणसांमध्ये तेढ निर्माण केलं आणि राजकारण दूषित केलं अशा चर्चा होताना दिसतात। कारण सोलापूरच्या राजकारणामध्ये जर तुम्ही नीट डोकावून पाहिलं तर प्रत्येकाने आपापला गड राखणं आणि दुसऱ्यांच्या घरात नजर न टाकणं असंच गणित पाहायला मिळतं। भाजप सरकारच्या काळामध्ये ही सगळीच गणितं बदलली आणि घराघरांमध्येच भांडणं दिसायला लागली आणि याचाच आउटपुट म्हणजे बार्शीसारख्या एका भागातून आलेला एक नेता थेट विजय चौकात जाऊन सभा घेण्याची हिंमत करतो। अगदी असंही नाहीये की या चौकामध्ये मोहिते पाटील सोडून दुसऱ्यांच्या सभा झाल्याच नाहीत, पण सध्याचं तिथलं राजकारण बघता हा राजकीय डावपेच असल्याचं दिसून येतंय। या सगळ्यांमुळेच आता प्रश्न पडतोय की खरंच मोहिते पाटलांच्या गडाला खिंडार पडलंय का? तर हो, शंकरराव मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांची पिढी सोडली तर पुढच्या पिढीमध्ये तो स्पार्क बघायला मिळत नाहीये। सोलापूर जिल्हा परिषद, तिथली DCC बँक, सोलापूर जिल्हा दूध संघ आणि शिवरत्न शिक्षण संस्था आणि तिथले साखर कारखाने यांच्या जोरावरतीच मोहिते पाटील आजपर्यंत तग धरून होते। पण या सगळ्या संस्थांमध्ये भाजपने प्रशासक आणि राजकीय पकड अजूनच मजबूत केले, त्यामुळे साहजिकच मोहिते पाटलांना याचा मजबूत धक्का बसलाय। 2009 मध्ये माळशिरस मतदारसंघ राखीव होणं आणि तिथे राम सातपुते यांच्यासारख्या बाहेरच्या तरुण चेहऱ्याला भाजपने आमदार करणं यामुळे मोहिते पाटलांची पायाभरणीच उखडली गेली।
तर दुसरीकडे अजित पवारांनी दिलीप सोपाल, भारत भालके, बबनराव शिंदे आणि संजय मामा शिंदे यांना ताकद देऊन मोहिते पाटलांचं सोलापूरवरील एकमेव सत्ता केंद्र असणं मोडून काढलंय. 2024च्या लोकसभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांना भाजपचा पराभव करता आला आणि स्वतःची ताकद नक्कीच सिद्ध करता आली. पण सोलापूरच्या सहकारावरती आणि जिल्ह्यावरती एकट्याच्या जोरावरती पुन्हा पकड मिळवणं हे त्यांना अवघड जात आहे. राजेंद्र राऊत, सचिन कल्याण शेट्टी, विजय देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्यासारख्या भाजप नेत्यांचे जिल्ह्यात वजन वाढल्यामुळे एकेकाळी सोलापुरावरती अधिराज्य गाजवणारे मोहिते पाटील हे नमते झालेत. म्हणूनच सुरुवातीला मी वापरलेली म्हण अगदी तंतोतंत जुळते. ती म्हणजे घर फिरले की घराचे वासही फिरतात. त्यामुळे मोहिते पाटलांचा गड धासत चाललाय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगू शकतोय. त्यामुळेच राजेंद्र राऊत यांच्यासारखे नेते उघड उघड विजय चौकामध्ये सभा घेण्याचं आव्हान देऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं? अकलूजच्या विजय चौकातील मोहिते पाटलांचा दबदबा खरोखरच संपलाय का? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या कट टू कट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.